तर नरहरी झिरवाळ यांचे हे वक्तव्य म्हणजे आंदोलक विद्यार्थ्यांचा अपमान असल्याचं अंबादास दानवे म्हणाले। अशा वाचाळवीर मंत्र्यांना फडणवीस आणि सुनेत्रा पवारांनी सांभाळावं। खाऊन पिऊन आंदोलनाचा संदेश झिरवाळांना द्यायचा असेल तर तुम्ही उपोषणस्थळी खाऊन पिऊन करा, आम्ही बंद दाराआड करतो असं झिरवाळांना म्हणायचं असेल असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। अंबादास दानवे आणि वडेट्टीवार यांनी झिरवाळांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। तर नरहरी झिरवळ मला असं वाटतं काय बोलावं या मंत्र्यांविषयी। मागच्या काळात काय काय कृत्य समोर आले होते, यांच्या ऑफिसमधले लोक कसे पकडले गेले, आणि अशा व्यक्तीकडून तुम्ही काय फार मॅच्युरिटीचं वक्तव्य कसं करू शकता। राज्याच्या मंत्रिमंडळात असेच मंत्री आहे, कोणी नाचणारे, कोणी गाणारे, कोणी तसं तर मी तर म्हणेल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा हा अपमान आहे। त्या खात्याकडे दुर्लक्ष करून ते वेगळ्याच खात्याकडे जास्त लक्ष देत आहेत। म्हणून अशा वाचाळ मंत्र्यांना सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या नेत्या ज्या असलेल्या आहे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांनी सांभाळावं। नाही, झिरवाळ खाऊन पिऊन आंदोलन करा म्हणत असतील तर त्यांना आंदोलनाचं महत्त्व, लोकशाहीचं महत्त्व झिरवाळला खूप कळते त्याचा अर्थ होतो। कारण झिरवाळजी खाऊन पिऊनच सगळं काम करतात। ते खाऊन पिऊन केल्यामुळे त्यांनाही विद्यार्थ्यांना तोच संदेश द्यायचा असेल की तुम्ही उपोषणस्थळी खाऊन पिऊन करा, आम्ही बंद रूममध्ये खाऊन पिऊन करतो, असं त्याचं म्हणणं असेल।